गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. डबल ओ अकॅडमीज म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मी तेजल तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. बघा, आरोग्य विभागामार्फत जे आहे एक बंपर भरती जे आहे जो आकृतीबंध तयार झालाय त्याच्यामध्ये जी पदं आहे ती कशी आहे, खूप मोठी आहे आणि त्याच पदांची आपल्याला आत्तापासून तयारी करून जर पोस्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला आत्तापासूनच त्याची काय करावी लागणार आहे, तयारी करावी लागणार आहे. आणि या तयारीसाठी योग्य मार्गदर्शन आणि तुमच्या अभ्यासाला दिशा देण्यासाठी जे आहे आमच्या अकॅडमी मार्फत जे आहे विविध प्रकारचे कोर्सेस जे आहे या ठिकाणी काय करण्यात आलेले आहे, लॉन्च करण्यात आलेले आहेत. बघा, आमच्या अकॅडमीमध्ये जे आहे कुठले कुठले कोर्सेस आहे. 5 जुलै ही शेवटची तारीख आहे. तुम्ही कोर्सला या ठिकाणी काय करू शकता, एनरोल करू शकता. त्याचबरोबर बघा, या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर असेल, ANM GNM स्टाफ नर्स असतील, लॅब टेक्निशियन किंवा लॅब असिस्टंट असेल, औषध निर्माता बॅच असेल, जलसंपदा बॅच असेल, नगर परिषद भरती असेल, FDA असेल, आदिवासी बॅच असेल, अशा विविध प्रकारच्या बॅचेस ज्या आहे या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. त्याचबरोबर आरोग्य सेवक बॅच असेल, आरोग्य सेविका बॅच असेल, तलाठी भरती बॅच असेल, स्वच्छता निरीक्षक असेल, पशुसंवर्धन भरती असेल, त्याचबरोबर महिला आणि बालविकास विभागातली भरती असेल किंवा टेट बॅच असेल किंवा लॅब सायंटिफिक ऑफिसरच्या ज्या काही बॅचेस आहे त्या बॅचेस आपल्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये जे आहे ते सुरू झालेले आहे. ज्याही विद्यार्थ्यांना या कोर्सेससाठी एनरोल करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी जे आहे 8010457760 या नंबरवर काय करायचं आहे, संपर्क साधायचा आहे. इथे संपर्क साधल्यानंतर तुम्हाला या बॅचेसच्या संदर्भात डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रोव्हाइड केल्या जाईल. आणि ज्याही विद्यार्थ्यांना सरळ सेवा भरतीमधून यावर्षी किमान एक तरी पोस्ट घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या बॅचेसला काय करायचं आहे, एनरोल करायचं आहे. कारण आपली शेवटची तारीख काय दिलेली आहे, 5 जुलै या ठिकाणी दिली आहे. 5 जुलैच्या आधी तुम्हाला या बॅचेससाठी काय करायचं आहे, एनरोल करायचं आहे. आणि केवळ 1100 रुपयामध्ये तुम्हाला यापैकी कुठलीही बॅच जी आहे ती तुम्ही काय करू शकता आहे, परचेस करू शकता आहे. अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्हाला जी आहे ही काय सगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या मिळणार आहेत. बघा, या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत जे आहे मोठी बंपर भरती जी आहे ती काय करण्यात आलेली आहे. जो मोठा आकडा आहे त्याचा आकृतीबंध जो आहे तो काय झालेला आहे, तयार झाला आणि येत्या 1-2 महिन्यामध्ये लवकरच आपल्याला जी आहे मोठी जाहिरात बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण स्पेसिफिकली आज जो आहे या ठिकाणी आरोग्य विभागची जाहिरात आहे 2026 याच्यामध्ये सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने इथे सुवर्ण संधी मिळणार आहे किंवा कशा पद्धतीने सायन्स बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहे ते याच्या मार्फत जे आहे या परीक्षेला बसून कशी पोस्ट मिळवू शकतात ते आपण या ठिकाणी बघणार आहे. या ठिकाणी आमच्या तज्ञ टीमचं मार्गदर्शन तुमच्या सोबत असणार आहे आणि यश कोणाचं असणार आहे, तुमचं असणार आहे. तर बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपल्याला बघायचा आहे. LSO या पदासाठी काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते आपल्याला बघायचं आहे. ज्याही विद्यार्थ्यांचं BSc आहे, कशा कशामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही जर फॉरेन्सिक सायन्स मध्ये तुमचं BSc झालेलं असेल किंवा तुमचं केमिस्ट्रीमध्ये BSc झालेलं असेल किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असाल, मायक्रोबायोलॉजीमध्ये तुम्ही जे आहे स्थानक असाल, त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी असेल, जेनेटिक्स असेल, बॉटनी असेल किंवा झुऑलॉजी असेल, या सायन्स स्ट्रीम पैकी एक जी स्ट्रीम आहे ती मॅन्डेटरी केलेली आहे. या ठिकाणी तुमचं यापैकी कुठल्या तरी एका विषयामध्ये ग्रॅज्युएशन असणं काय आहे, खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या ठिकाणी दिलेला आहे. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये तुमचा डिप्लोमा असणे जे आहे MLT किंवा DMLT या ठिकाणी असणे काय आहे, गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ऑर मध्ये दिलेलं आहे. बघा, ऑर मध्ये काय दिलेलं आहे की तुमच्याकडे जे आहे बॅचलर्स डिग्री असली पाहिजे. कशामध्ये, तर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये तुमच्याकडे बॅचलर्स डिग्री असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही बॅचलर्स ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी असणं जे आहे ते गरजेचं आहे. हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे कशासाठी, लॅब सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला बघा अट्रॅक्टिव्ह सॅलरी देखील या ठिकाणी मिळणार आहे. सॅलरीचं जे पे मॅट्रिक्स तुम्हाला सुरुवात होत आहे ते होत आहे S8 to S10 पर्यंतचं जे आहे तुम्हाला या दरम्यान पे मॅट्रिक्स या ठिकाणी बेसिक पे मिळणार आहे. आणि जो बेसिक पे आहे तो किती आहे, 25,500 ते 81,100 पर मंथ या ठिकाणी तुमचं जे काय आहे सॅलरी जी आहे ती काय आहे जाणार आहे. तो बेसिक पे आहे तो S8 to S10 हा खूप चांगला आहे. या दरम्यान तुम्हाला बेसिक पे मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा अलाउन्सेस देखील जे आहे मिळालेले आहे. एक्स्ट्रा अलाउन्सेस मध्ये तुम्हाला DA मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जे आहे हाऊस रेंट अलाउन्सेस म्हणजे HRA देखील या ठिकाणी काय आहे तुम्हाला मिळणार आहे.
त्याचबरोबर एज लिमिट बघा, एज लिमिट काय सांगितलेली आहे, त्या एज लिमिटच्या संदर्भात तुमची जे मिनिमम एज जे आहे ती किती असली पाहिजे, 18 इयर्स असली पाहिजे. आणि मॅक्झिमम एज लिमिट किती दिलेली आहे, तर मॅक्झिमम एज लिमिट जी आहे ती 38 इयर्स या ठिकाणी आपल्याला ओपन कॅटेगरी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी दिलेली आहे. एज रिलॅक्सेशन जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी, म्हणजे SC ST OBC आणि जे अदर्स आहे जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी किती दिलेलं आहे, हे दिलेलं आहे 48 इयर्स जे आहे हे एज रिलॅक्सेशन तुम्हाला दिलेलं आहे ॲज पर काय आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट रूल्स. तर ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे आहे काय करायचे आहे, तयारी करायची आहे, ते विद्यार्थी काय करू शकतात, आमच्या ऑनलाईन बॅचेसला जे आहे तुम्ही व्हिजिट करू शकता, एनरोल करू शकता आणि तुमच्या अभ्यासाला जे आहे ते काय देऊ शकतात, गती देऊ शकतात. ज्याही विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं जे आहे, खरोखर जे आहे अभ्यास करून यावर्षी किमान एक तरी पोस्ट मिळवायची आहे, त्या विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगेन की तुम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शन जे आहे ते आमच्या या टीमच्या मार्फत मिळणार आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर जे आहे 5 जुलैच्या आधी जे आहे या ठिकाणी या बॅचला, कुठलीही बॅच तुम्हाला फक्त 1100 रुपये मिळणार आहे. खूप जास्त रिझनेबल प्राइस आहे बाहेरच्या मार्केटपेक्षा. तुम्हाला हे कमी बॅचेसमध्ये आणि खूप चांगलं मार्गदर्शन आणि खूप चांगला कंटेंट विथ बुक्स PDF या ठिकाणी जे आहे प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तर तुम्ही लवकरात लवकर या बॅचेसला काय करायचं आहे, एनरोल करायचं आहे आणि आपल्या तयारीला जे आहे काय द्यायची आहे, दिशा द्यायची आहे. थँक्यू सो मच.